गुढीपाडवा महोत्सव 2026 निमित्तानं अंबईवाडा आश्रम येथे सायंकाळच्या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय सुरुवात झाली। संतांच्या पवित्र उपस्थितीमध्ये गुरुदेवांच्या पादुकांचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये भव्य पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी निघाला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या वारकरी भाविकांनी भजन व हरिपाठ संकीर्तन करून पूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला। आत्मामालिक वारकरी गुरुकुल कोकमठाणे येथील विद्यार्थी व टीम यांनी शिस्तबद्ध उत्साही सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कोकमठाण शाखेकडून विद्यार्थी व संगीत टीमकडून भजन व हरिपाठ सादर करण्यात आले। तसेच श्रीमान रोहुमारे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये रात्री 9 ते 11 या वेळेत भव्य कीर्तन सोहळा पार पडला। त्यानंतर रात्री 11:30 ते 12 या वेळेमध्ये हरिपाठ भजन सेवा आणि संत विवेकानंद महाराज यांची संतवाणी झाली। रात्री 12 वाजता सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून गुढी उभारण्यात आली। त्यानंतर आरती व मौन ध्यानाने कार्यक्रमाची भक्तिपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली। यावेळी संत भारतमाता, संत विवेकानंद महाराज, संत विश्वानंद महाराज, संत आत्मानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, राजानंद महाराज तसेच आदिनाथ महाराज यांच्यासह शहापूर शाखेचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब, वाडा शाखेचे अध्यक्ष माननीय विलासरावजी आकरे पाटील साहेब, वाडा शाखेचे कार्याध्यक्ष माननीय अभिजितजी पाटील साहेब, विश्वस्त शोभाताई राऊत आणि कोकमठाणचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख निर्माते दिग्दर्शक माननीय श्रीमान आत्मदर्शनजी बागडे सर आणि संपूर्ण सांस्कृतिक विभागाचे सदस्य वसंतजी नारद सर यांची टीम उपस्थित होती। त्यांच्या मार्गदर्शनातून हा भव्यदिव्य सोहळा पार पडला। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केले असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी मीडिया टीमसह संपादक सागर अहिरे, कोकमठाण।